वेलकम फ्रेंड्स, यू आर वॉचिंग समर्थ कोचिंग क्लासेस चॅनल. मित्रांनो, समर्थ कोचिंग क्लासेस चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण पाहत आहोत फिगर्स ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हाइसेस. आपण या अगोदरच्या 2 भागांमध्ये जवळपास 9 फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेल्या आहेत. त्या म्हणजे सिमिली, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन, अपोस्ट्रोफ, ट्रान्सफर्ड इपिथेट, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, ओनोमोटोपिया आणि 9वी हायपरबोल किंवा एक्झॅजरेशन. तर मित्रांनो, आज आपल्याला 10वी फिगर ऑफ स्पीच पाहायची आहे आणि ती आहे क्लायमॅक्स. फ्रेंड्स, इन धिस फिगर ऑफ स्पीच आयडियाज आर अरेंज्ड in an ascending order of their importance. म्हणजे या फिगर ऑफ स्पीचमध्ये आयडियांची मांडणी त्यांच्या महत्त्वाला अनुसरून चढत्या क्रमाने केलेली असते. फॉर एक्झाम्पल, बर्ड्स, ॲनिमल्स अँड एंजिल्स वर्शिप गॉड. या वाक्यामध्ये बर्ड्सपेक्षा इम्पॉर्टंट ॲनिमल्स आणि ॲनिमल्सपेक्षा इम्पॉर्टंट एंजिल्स म्हणजे देवदूत, वर्शिप गॉड हे चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. म्हणून या ठिकाणी क्लायमॅक्स नावाची फिगर ऑफ स्पीच आहे. मित्रांनो, त्याचं दुसरं एक्झाम्पल, अवर्स, HOURS, अवर्स, डेज अँड इयर्स स्लीड सॉफ्ट अवे. अवरपेक्षा डेज मोर इम्पॉर्टंट आहे आणि डेजपेक्षा अधिक इम्पॉर्टंट इयर्स. म्हणजे ही असेंडिंग ऑर्डरने मांडणी केलेली आहे. म्हणून या ठिकाणी क्लायमॅक्स ही फिगर ऑफ स्पीच आहे. मित्रांनो, त्याच्या पुढची 11वी फिगर ऑफ स्पीच आहे अँटी क्लायमॅक्स. आता याच्या नावात झालं, अँटी म्हणजे विरोधी, क्लायमॅक्सच्या विरोधी, अँटी क्लायमॅक्स. म्हणजे इन धिस फिगर ऑफ स्पीच ideas are arranged in descending order of their importance. म्हणजे या फिगर ऑफ स्पीचमध्ये आयडियांच्या महत्त्वाला अनुसरून उतरत्या क्रमाने मांडणी केलेली असते. फॉर एक्झाम्पल, ही सोअर बाय द सन, द मून अँड द स्टार्स. या एक्झाम्पलमध्ये सन मोर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर मून आणि मून नंतर सगळ्यात कमी इम्पॉर्टंट स्टार्स, उतरत्या क्रमाने मांडणी. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल, एंजिल्स, मेन अँड ॲनिमल्स स्टूड इन क्यू. एंजिल्स म्हणजे देवदूत, त्याच्यानंतर मेन नंतर ॲनिमल्स स्टूड इन क्यू. अशा प्रकारे उतरत्या क्रमाने मांडणी केलेली आहे, डिसेंडिंग ऑर्डरने मांडणी केलेली आहे. म्हणून अँटी क्लायमॅक्स. मित्रांनो, त्यानंतरची फिगर ऑफ स्पीच आहे अँटीथेसिस. फ्रेंड्स, इन धिस फिगर ऑफ स्पीच opposite or contrasting words are placed in the same line. म्हणजे मित्रांनो, या फिगर ऑफ स्पीचमध्ये एकदम विरोधाभासी एकमेकांच्या विरोधी शब्द हे एकाच ओळीमध्ये मांडले जातात. म्हणजे एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द हे एकाच ओळीमध्ये आलेले असतात. फॉर एक्झाम्पल, सी कम्स अँड गोज अपोजिट वर्ड्स किंवा कंट्रास्टिंग वर्ड्स. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल, दे वॉन्टेड हिम लिव्हिंग ऑर डेड अपोजिट वर्ड्स. त्या पुढची फिगर ऑफ स्पीच आहे पॅराडॉक्स. पॅराडॉक्स मराठीत त्याचा अर्थ होतो विरोधाभास. कंट्रास्टिंग आयडियाज आर प्लेस्ड इन द सेम लाईन. मित्रांनो, म्हणजेच विरोधाभास दर्शवणाऱ्या कल्पना एकाच ओळीमध्ये मांडलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, टॉकिंग इन देअर स्लीप आणि टॉक, झोपेत बोलणे, हे एकदम एकमेकांच्या विरोधाभासी कल्पना आहेत. म्हणून या ओळीमध्ये अँटीथेसिस नावाची फिगर ऑफ स्पीच आहे. त्यानंतर त्याचं दुसरं एक्झाम्पल मित्रांनो, यू थिंक आय एम डेड, द क्विक ग्रास सेड. डेड आणि क्विक हे एकमेकांच्या अपोजिट आयडियाज आहेत. त्यानंतर मित्रांनो, 14वी फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. फ्रेंड्स, इन धिस फिगर ऑफ स्पीच वर्ड ऑर्डर इज चेंज्ड.
मित्रांनो, या फिगर ऑफ स्पीचमध्ये शब्दांचा क्रम बदललेला असतो, मागे पुढे केलेला असतं. मित्रांनो, याचे एक्झाम्पल पहा. बट क्लोज आय हाईड या वाक्यामध्ये शब्दांचा क्रम बदललेला आहे. त्याचा योग्य क्रम असा आहे बट आय हाईड क्लोज. त्याच्यानंतर दुसरं त्याचं एक्झाम्पल मित्रांनो, द बर्ड्स ऑफ नेक्स्ट मे आय फोल्ड अवे या वाक्यात सुद्धा शब्दांचा क्रम बदललेला आहे, कारण की याचा योग्य क्रम असा आहे आय फोल्ड अवे द बर्ड्स ऑफ नेक्स्ट मे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इथेच थांबणार आहोत. फ्रेंड्स, दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि मित्रांनो, पुन्हा तीच महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी कुणी आणखीन बी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ओके, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली.